नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. मॉयल प्रशासनाकडून कामगारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ प्रकाश कुमार कमलेश धिकोडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. मागण्या मान्य न झाल्यानं आंदोलन अधिक तीव्र झालं असून उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ग्रामस्थांनीही एकजुटीनं आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आमदार कारे मोरे यांनी मॉयल कंपनीवर कडक शब्दात टीका करत कामगारांचे हक्क डावलले जात असतील तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिलाय. कामगारांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय. आता माईन प्रशासन कोणती भूमिका घेते याकडेच तालुक्याचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. थंडीचा कडाका ओसरताच उन्हाची चाहूल लागले. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात प्रवाशांसाठी शुद्ध आणि थंडगार पिण्याच्या पाण्याची मोफत सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा हिमगिरी गुरु परिवार गुरुधाम पवनानगर यांच्या वतीने दिली जाते. दररोज सुमारे 350 पाण्याचे जार इथं वापरले जात असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे तहानलेल्या गोरगरीब प्रवाशांकडून या उपक्रमाचं कौतुक केलं जाते. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात येणारी ही सेवा शहरात चर्चेचा विषय ठरते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी. जीवन आणि ही जी या ठिकाणी राजनगर शहरामध्ये हिमगिरी गुरु परिवार गुरुधाम पवनानगर यांच्या वतीनं मोफत जलजीवन हे जे या ठिकाणी राजनगर आगार या ठिकाणी ठेवलेले आहे आणि याचं जे व्यवस्थापन जे करतात आपण व्यवस्थापनच्या बरोबर आपण पाहूया. तर हे व्यवस्थापनवाले जे काय म्हणतात ते पाहूया. नमस्कार, मी आमच्या हिमगिरी गुरु परिवार गुरुधाम पवनानगर यांच्या सहकार्यानं आणि सौजन्यानं गेले 9 वर्षापासून आपल्या राजगुरुनगर बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी मोफत जलसेवा या ठिकाणी कार्यरत आहे. खरं तर हिमगिरी गुरु परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेले 9 वर्षापासून पाणी हे जीवन समजून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं खरं तर या हिमगिरी गुरु परिवाराने गुरुधाम पवनानगर यांच्या वतीनं गेले 9 वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. आज या पाणी जीवन समजून खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या राजगुरुनगर बस स्थानकामध्ये प्रवासी ज्यावेळेस खाली आपल्या गाडीतनं उतरला जातो आणि अतिशय शिनलेला भागलेला प्रवासी असेल, उन्हातानातनं आलेला प्रवासी असेल, ज्यावेळेस तो आपली पाण्याची तहान या थंड पाण्याने या ठिकाणी भागवली जाते आणि ज्यावेळेस तो पाणी पिला जातो त्यावेळेस त्याला नक्कीच त्याच्या मनामधनं एक आश्चर्याचे किंवा एक जीवन कसं असावं याची भावना त्याच्या मनामध्ये प्रकट होते. आणि भावना प्रकट झाल्यानंतर खरं तर आमच्या हिमगिरी गुरु परिवार गुरुधाम पवनानगर यांना हा आशीर्वाद या ठिकाणी लाभला जातो. कारण सांगायला विशेष अभिमान या गोष्टीचा वाटतो की आज या राजगुरुनगर बस स्थानकामध्ये आलेला प्रवासी हा प्रत्येक कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्राच्या आल्यानंतर प्रत्येकाचीच परिस्थिती असेल असं नाही. कुणालाही जर बिस्लरीची बाटली घ्यायची असेल तर 1 लिटरची बाटली त्याला 20 रुपयासाठी घ्यावं लागते आणि प्रत्येकाकडनं त्याचे पैसे असतील असं नाही. आणि म्हणून आमच्या हिमगिरी गुरु परिवार गुरुधाम पवनानगर यांच्या वतीनं प्रवाशांची अडचण ओळखून गोरगरिबांची सेवा कशी करावी हे खरं तर आमच्या हिमगिरी गुरु परिवार गुरुधाम यांच्या वतीनं या ठिकाणी केलं जातं. 9 वर्षापासून ही प्रवाशांना आम्ही या ठिकाणी सेवा देत असताना या ठिकाणी आलेले प्रवासी असतील, बांधव असतील, ग्राहक वर्ग असेल, आल्यानंतर प्रत्येक जणांनी समाधानाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी सांगितली की महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्थानकावरती हा प्रकार जलसेवा नाही आहे. फक्त आपल्या राजगुरुनगरच्या बस स्थानकामध्येच हा मोफत जलसेवेचा प्रारंभ तुमच्या या ठिकाणी होतोय. आणि खरंच प्रवाशांच्या तोंडून ज्यावेळेस वाक्य ऐकलं जातं त्यावेळेस आपल्याला कुठेतरी समाधान वाटलं जातं की आपल्या हातून देखील समाजाचं काहीतरी चांगलं काम घडलं जातं. हाच आशावाद आम्हाला खरं तर या ठिकाणी 9 वर्षापासून या ठिकाणी मिळतोय. मी आमच्या हिमगिरी गुरु परिवार गुरुधाम पवनानगर यांच्या वतीनं खरं तर आलेल्या सर्व प्रवाशांचं या ठिकाणी एक सूचना त्यांना मला करावीशी वाटते की पाणी पिण्यासाठी आहे, पाणी थंड आहे, स्वच्छ आहे, फिल्टर केलेलं पाणी आहे आणि ते पाणी फक्त आपण पिण्यासाठीच वापर करावा. जेणेकरून ते आपण हात धुण्यासाठी किंवा पाय धुण्यासाठी इतर कोणता वापर त्यांनी करू नका. फक्त पिण्यासाठीच आपण त्याचा वापर करा एवढंच या ठिकाणी सांगतो. सेलू ते परभणी मार्गावरील वालूर जोड रस्त्यावर शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजता दुचाकी आणि हायवा ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रकनं दुचाकीला मागील बाजूने धडक दिल्यानं दुचाकीस्वार रखमाजी नामदेव थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी बबन कचरू सिरसाट हे गंभीर जखमी झालेत.
त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय सेलू इथं उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी आणि मृतदेह रुग्णालयात हलवले. दोन्ही वाहनं सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलेत. पुढील तपास सुरू आहे. मृत रखमाजी थोरात हे डुघरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. त्यांच्या निधनानं गावात शोककळा पसरली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं सेलू येथील साई नाट्यगृहात जाहीर व्याख्यान संपन्न झालं. प्रमुख व्याख्याते म्हणून वारकरी विचार मंचचे अध्यक्ष श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी मार्गदर्शन करताना शिवरायांचं स्वराज्य हे सर्वसमावेशक आणि रयतेचं होतं. वारकरी संप्रदाय स्वराज्य आणि संविधान हे समतेचे आणि लोकशाहीचा विचार रुजवणारे परस्परपूरक घटक आहेत असं प्रतिपादन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव लहाने होते. नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, समितीचे अध्यक्ष रामराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तकं आणि रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. लहुजी शक्ती सेना पुणे शहर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून 20 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे शुक्रवारी उंडरी पुणे इथं वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात विविध प्रकारची रोपं लावण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन हीच खरी महाराजांना मानवंदना असा संदेश देत समाज हितासाठी सातत्यानं कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अमोल सूर्यवंशी यांनी. पालम तालुक्यातील केरवाडी ते सिरपूर या सुमारे 3 किलोमीटर रस्त्याचं काम हे 3 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं 6 गावातील ग्रामस्थ त्रस्त झालेत. एप्रिल 2022 मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याला मंजुरी मिळाली. यापूर्वी हा प्रकल्प नाबार्डकडे होता. मात्र निधी अभावी काम रखडलं असून अल्प प्रमाणात निधी मिळाल्यानंतरही कामाची गती वाढलेली नाही. कंत्राटदारानं थोडेफार काम करून साहित्य हटवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. उपोषणं, आंदोलनं, मोर्चे आणि निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होते. संबंधित अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत का असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत. रस्ता पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. रस्ता होणार की नाही हे स्पष्ट सांगा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही देण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. शिरपूर गावाचा रस्ता आजपर्यंत झालेला नाही, त्याबद्दल अनेक वेळे तुम्ही आवाज उठविले, निवेदनं दिले कलेक्टरला, तहसीलला, त्याबद्दल काय सांगताल? रस्ता भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाले. 77 वर्षामध्ये एकदा डांबर ह्या शिरपूर रस्त्याच्या वाट्याला आलं होतं. त्यानंतर या रस्त्यासाठी आमचा संघर्ष सुरू झालेला आहे. इतक्या वर्षात दुसऱ्यांदा डांबर आलं नाही हीच म्हणजे आम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटत आहे. म्हणून यासाठी आम्ही कित्येक वेळा उपोषणे केली, निवेदने काढली, मोर्चे काढले, निवेदने दिले, इशारे दिले. याचा काहीही उपयोग प्रशासनावर झालेला नाही. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे कंत्राटदाराची मनमानी चालू आहे. प्रशासनानं जर ठोस भूमिका घेतली तर उद्या रस्त्याला कामाला सुरुवात होऊ शकते. मात्र अधिकाऱ्यांची जी मूकगीळ वृत्ती आहे यामुळे हा रस्ता रखडलेला आहे. आता पुढं काय? या रस्त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ग्रामस्थांनी केलेली आहे. यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच आम्ही सर्व प्रशासनाला, माननीय जिल्हाधिकारी, माननीय तहसीलदार साहेब, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या सर्व विभागांना आम्ही रितसर निवेदन देऊन पुन्हा उपोषणाला सुरू करणार आहोत. आणि आत्ताचं जे उपोषण राहील, जोपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आम्ही जाग्यावरून उठलेलो नाही. कारण यापूर्वी आम्हाला असा धोका मिळाला की त्यांनी लेखी पत्र दिलं पण रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही. आता ती वेळ, आता पुन्हा आम्हाला त्या पद्धतीनं जायचं नाही.
वर्धा तालुक्यातील सावंगी मेघे परिसरात अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासोबतच आता प्रकरणात पॉक्सो कायद्याअंतर्गतही कलमांची वाढ करण्यात आली. 6 डिसेंबर 2025 रोजी राहत्या घरी आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईनं पतीविरोधात मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार दिल्यानंतर सावंगी मेघे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान 21 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादीनं पूरक जबाब देत आरोपीनं मागील काही वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अनुचित वर्तन केल्याचे गंभीर आरोप केले. या नव्या जबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यानुसार कलम वाढवलेत आणि पुढील तपास सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आयोजित जनसुनावणीत एकूण 44 तक्रारींवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर होत्या. नियोजन भवन इथं विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिलांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात आला. यामध्ये 22 कौटुंबिक, 5 सामाजिक, 3 आर्थिक आणि 14 इतर तक्रारींचा समावेश होता. सुनावणी प्रभावी करण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि कायदेविषयक तज्ज्ञांचा समावेश असलेली 4 स्वतंत्र पॅनल तयार करण्यात आली होती. रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की महिलांना न्यायासाठी मुंबईपर्यंत जावं लागू नये म्हणूनच आयोग जिल्हा स्तरावर जनसुनावणी घेत आहे. राज्यभरात आतापर्यंत सुमारे 5000 प्रकरणं निकाली काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महिलांनी अडचणी आल्यास 1091 महिला हेल्पलाईन, 112 आपत्कालीन सेवा तसंच वन स्टॉप सेंटर, भरोसा सेल आणि दामिनी पथकाद्वारे तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाबू कुरेशी यांनी. अंजनगाव सुर्जी पोलिसांच्या डीबी पथकानं शेती अवजारं चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एका आरोपीला अटक केली आहे. सुमारे 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. बोराळा येथील शेतकऱ्याच्या शेतातून थोरात कंपनीचा लोखंडी नांगर चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे प्रशांत विनोद इंगोले याला अटक करण्यात आली. चौकशीत त्यानं साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. दुसरा आरोपी सध्या फरार आहे. आरोपीकडून लोखंडी नांगर, एक्स्ट्रॉक्ट्स, कुबोटा, डीजी कंपनीचा ट्रॅक्टर आणि मोबाईल असा एकूण 4,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. कुरखेडा ते वडसा मुख्य मार्गावरील होरहे रोडचं बांधकाम अत्यंत कासव गतीनं सुरू असल्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. ठिकठिकाणी रस्ता खोदून झाडं झुडपं आणि दगड टाकून ठेवण्यात आल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. अपघाताचा धोका वाढलाय. सदर मार्ग हा परिसरातील प्रमुख बाजारपेठेला जोडणारा मुख्य रोड असतानाही कामात कोणतीही गती दिसून येत नाही. सध्या व्यापारी हंगाम सुरू असल्यामुळे खराब रस्त्यामुळे कुरखेडा व्यापारी वर्गाला आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. ग्राहकांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. 1 एप्रिलपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाबू कुरेशी यांनी. वडसा कुरखेडा मुख्य मार्गावरील जे अडचणी निर्माण होत आहे आणि ठेकेदारची जे कासव गतीनं जे काम करायची पद्धत आहे त्याच्याविषयी माहिती सांगा. मागील 1.5 ते 2 वर्षापासून त्या ठेकेदाराच्या आम्हाला कुरखेड्यावासियांना शहराला पुष्कळसा असा अनुभव आला आहे का तो फक्त खोदकाम करून आणि लोकांना वेठीत धरण्याचे त्याचे मनसुबे असतात आणि त्यांच्या कोणत्याही कामावर नियोजन नसल्यामुळे आम्हालाही थोडाफार त्यांच्या बाऱ्यामध्ये सिव्हिलमध्ये समजते का काम हे जे घेतले जातात ते स्पीडनं काढणे गरजेचे आहे आणि लोकांना त्रास देणे हे कोणता म्हणजे प्रकरण आहे आणि ते लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे. लोकांच्या उद्या ॲक्सिडेंट झाला तर त्याच्या कोण जबाबदार राहणार आहे. शाळा आहेत, दवाखाने आहेत. मार्केटवाल्यांची बहुत पोझिशन खराब आहे. मार्केटवाल्याचे जे धंदे आहेत कुरखेडा तालुक्यामध्ये ज्यांच्या जे व्यापार आहेत ते फक्त 2 महिन्याच्या 1 महिन्याच्या ते सीजन करून आपला उदरनिर्वाह करण्याचे ते मानसिकतेमध्ये असतात. आज 100%मधून 5-10% लोकांचे कामं फक्त ठीक आहेत आणि ते रस्ता पूर्ण उगदून ठेवल्यामुळे त्यांचे बोलण्या वगैरेही नाही होत आहे. तरी ते लवकरात लवकर त्यांनी हे सारा विषय निपटून ते आमचे काम करावे. अन्यथा 1 तारखेपासून आणि नाव न सांगण्याच्या याच्यावर मला तिथून माहिती अशी भेटली आहे का त्याच्याकडे स्टील नाही आहे, सिमेंट नाही आहे, लेबरला देण्याचा पैसा नाही आहे, डिझेल नाही आहे. तर ते
सर्वजण मिळून आम्हाला वेठी धरू नये, अन्यथा तीव्र किसमचे असं आंदोलन आम्ही उभारणार. हिमायतनगर तालुक्यातील कार्ला आणि टेंभी येथून प्रारंभ झालेल्या श्रीकृष्ण देवाच्या पवित्र काठीची यात्रा हिमायतनगर शहरात आगमन झाले. काठीच्या आगमनानं शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हलगीच्या तालावर श्रीकृष्ण नामस्मरण, भजन, कीर्तन आणि जयघोषात परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी आरोग्य, सुखसमृद्धी आणि मनोकामना पूर्णतेसाठी प्रार्थना केली. देवकर कुटुंबियांसह श्रीकृष्ण गोपाळ मंडळीच्या उपस्थितीत ही यात्रा विदर्भातील विविध गावांना भेटी देते, पुढे सरकत असून श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा संदेश देते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. ब्राह्मणगाव येथून 500 मीटर अंतरावर माहूर तुळजापूर रोडवर भरधाव ट्रॅक्टरनं बोरीकडे जात असलेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा गंभीर जखमी झालाय. जखमी युवकाला उमरखेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. घटनेचा पंचनामा उमरखेड पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI योगेश जाधव आणि पोलीस कर्मचारी करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दत्ता मिराशे पाटील यांनी. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.